नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहे उपवासाची साबुदाणा खिचडी. अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळी फडफडीत, खायला पण खूप टेस्टी. आता ही खिचडी बनवताना सगळ्यात पहिले आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. हा साबुदाणा रात्रीत भिजवायचा आहे बरं का. आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि हा रात्रभर साबुदाणा हा भिजू ठेवायचा आहे. किंवा 5-6 तास अगोदर पण तुम्ही भिजवू ठेवू शकता. आता ह्याच्यावरती बघा थोडंसं पाणी आहे. तोपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेऊया. आता साबुदाणा मी 1.5 वाटी घेतलेला आहे, तर याच्यामध्ये मी पाऊण वाटी इतकं शेंगदाणे घेतले आहेत. आणि शेंगदाणे खूप जास्त भाजायचे नाही आहेत, हलकासा कच्चापणा दूर करायचा आहे. आणि शेंगदाणे आता काढून घ्यायचे. थंड झाले की मिक्सर चालू बंद चालू बंद 2 सेकंद चालू 2 सेकंद पुन्हा चालू करून असं शेंगदाणे जाडसर भरड काढून घ्यायची आहे. आता साबुदाणा बघा रात्री भिजलेला मस्त असा मोकळा फडफडीत झालेला आहे आणि अगदी डबल फुगला आहे रात्रभर भिजून. आता साबुदाण्यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि चांगला मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे आणि साबुदाणा. याच्यामध्ये इथंच घालायचं आहे. आता उपासाला खायचं म्हणल्यावर सेंधा मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचे इतकं साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होतं साबुदाणा सगळ्या ह्याला साबुदाण्याला मीठ लागतं. आता इथं मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 पण घेऊ शकता, पण जास्त बटाटा पण चांगला वाटत नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी 2 चमचे इथं तूप घालायचं आहे. आता उपासच आहे म्हटल्यानंतर तुम्ही तुपामध्ये करू शकता किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये करू शकता. आता 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता हे मिरच्या छोट्या होत्या आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्यात, कारण मिरची जर कच्ची राहिली तर ते आपल्या पोटाला बाधते. आता याच्यानंतर आता मिरची बघा चांगले मी फ्राय करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साबुदाणा शेंगदाण्याचं मिक्स केलेलं मिश्रण. आणि गॅस इथं आता आपल्याला इथून पुढं सगळं कमी गॅसवरतीच करायचं आहे साबुदाणा वगैरे हे. आता मिडियम गॅस आहे. आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर फुल गॅसवरती आपल्याला साबुदाणा अजिबात करायचा नाही. मिडियम ते कमी गॅसवरती साबुदाणा करायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 4-5 मिनिटांनी साबुदाणा पुन्हा एकदा हलवायचा आहे. बघा अशा पद्धतीने अजूनही हा साबुदाणा असे मोकळा फडफडीत आहे पण कच्चा आहे. पुन्हा झाकून ठेवून थोड्या वेळ हलवायचा आहे. आता चांगला साबुदाणा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे बटाटे घालायचे आहेत. बटाटे तुम्हाला अगोदर 1 शिट्टी करून घ्यायची आहे, जास्त नाही 1 शिट्टी, आणि छिलके काढून बारीक कट करून याच्यामध्ये बटाटे मिक्स करायचे आहेत. आणि आता साबुदाणा चांगला शिजलेला आहे आपला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी हे बटाटे मिक्स करायचे आहेत. बघा हा साबुदाणा पण मोकळा फडफडीत आहे. बटाटे घातला तरी पण साबुदाणा असा चिकट झालेला नाही आहे, अगदी मोकळा फडफडीत. आता हे बघा जर तुम्ही या पद्धतीने जर ही साबुदाण्याची खिचडी बनवली तर कधीही साबुदाण्याची खिचडी तुमची चिकट होणार नाही आहे आणि वातड पण बनणार नाही. बघा आपली साबुदाण्याची खिचडी मस्त शिजलेली आहे. पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे आणि दिसायला पण छान झालेले आहे. आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करायची आहे. बघा कशी मोकळी फडफडीत आहे, कुठेही चिकट नाही, अगदी दाणा दाणा असा मोकळा दिसतोय. बघा सर्व पण केलं. अशा प्रकारे मस्त अशी साबुदाण्याची खिचडी सर्व करायची. त्याच्यासोबत मस्त तळलेल्या मिरच्या आणि दही तुम्ही सर्व करू शकता. आणि ही साबुदाण्याची खिचडी खायला खूप टेस्टी लागते. आणि या पद्धतीने जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवली तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही खिचडी बनवली तर अगदी तुम्ही पहिल्यांदा खिचडीसुद्धा तुमची परफेक्ट जमेल. तर बघा मस्त या पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची
खिचडी बनवून बघा. उद्या आषाढी एकादशी आहे. तर चला, मस्त अशी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्ही ही खिचडी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग उद्या अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवणार ना, आणि कोणी कोणी बनवले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे बरं का. तर चला, खिचडी आता उद्या आषाढी एकादशी आहे.